नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल MP फार्मावरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण M.Pharm बद्दलचे जे मोस्ट ट्रेंडिंग क्वेश्चन होते किंवा मोस्ट ट्रेंडिंग कमेंट आहे त्या कमेंटचे आन्सर घेऊन या व्हिडिओमध्ये आलेलो आहे। तर आपण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मोस्ट स्टुडंटचा क्वेश्चन आहे की सर आमचा रिझल्ट लागलेला नाही किंवा रिझल्ट लागलेला आहे पण आमच्याकडे मार्कशीट अवेलेबल नाही। तर त्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, तुमचा रिझल्ट लागलेला असो किंवा रिझल्ट लागलेला नसो, तुमच्याकडे मार्कशीट नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपेअरिंग हे ऑप्शन चूज करून प्रो फार्मा यस हे त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे। तुम्ही ऍडमिशनही घेऊ शकता विदाउट रिझल्ट। तुमचा रिझल्ट नाही लागला किंवा मार्कशीट नाही आली ऍडमिशनच्या दिवशी सुद्धा तरी तुम्ही ऍडमिशन करू शकता। नेक्स्ट क्वेश्चन आहे की कॅटेगरी कन्व्हर्टेड स्टुडंट म्हणजेच काय, जी प्रोव्हिजनल अलॉट झाली होती, जी प्रोव्हिजनल लिस्ट लागली होती त्या लिस्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची कास्ट ओपन त्या ठिकाणी दाखवलेली आहे किंवा त्यांचा फॉर्म ओपन कॅटेगरी मधून काउंट करण्यात आलेला आहे। कारण काय आहे, त्यांनी त्या ठिकाणी रिसिप्ट अप्लाय केली होती। काय केली होती? रिसिप्ट अप्लाय केली होती। तुम्हाला काय करायचं, रिसिप्ट जर अप्लाय करायची असेल, फॉर एक्झाम्पल NCL ची रिसिप्ट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटीची जर रिसिप्ट तुम्हाला जर अप्लाय करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाइड बट नॉट रिसिव्ड हे ऑप्शन क्लिक करायचे। तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी रिसिप्ट अप्लाय करायची आहे, तेव्हा तुमची कास्ट त्या ठिकाणी ओपन कॅटेगरी मधून तुमचा फॉर्म कन्वर्ट होणार नाही। तुम्ही हे ऑप्शन त्या ठिकाणी जर क्लिक केलं तर आणि ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाइड बट नॉट रिसिव्ड हे क्लिक करायचं आणि देन त्यानंतर रिसिप्ट अपलोड करायची, जेणेकरून तुमचं जे ऍडमिशन आहे ते तुमच्या जी कास्ट असेल त्या कास्ट मधून होईल। ओके, तुम्ही काय केलेलं आहे, हे ऑप्शन क्लिक केलं नाही, डायरेक्ट रिसिप्ट अपलोड केलेली आहे। त्याच्यामुळं ते तुमचं ग्रीव्हन्स पिरियड मध्ये त्यांना वाटलं की तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करसाल जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे ते, मग तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंट नव्हतं तर तुम्ही ग्रीव्हन्स पिरियड मध्ये कुठून अपलोड करणार, मग त्यामुळे तुमचा फॉर्म ओपन कॅटेगरी मध्ये कन्वर्ट झालेला आहे। मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड याच्यावरती क्लिक करायचं आणि देनच रिसिप्ट त्या ठिकाणी अप्लाय करायची, रिसिप्ट त्या ठिकाणी अपलोड करायची आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे की डेट एक्सटेंडेड, 23 तारखेपर्यंत डेट एक्सटेंड झालेली आहे, हे खूप एक्सेप्शनल आहे। ओके, असं आजपर्यंत इतिहासात कधीच झालं नव्हतं की ग्रीव्हन्स पिरियड झालेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट त्या ठिकाणी रिलीज झालेली आहे आणि फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी रिलीज होणार होती पण फायनल मेरिट लिस्ट रिलीज झाली नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड झालेली आहे। हे इतिहासात पहिल्यांदाच झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। त्या विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता 23 तारखेच्या आत 5 वाजेच्या आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। अजूनही 23 तारखेच्या समोर त्या ठिकाणी डॉलरचं साइन आहे, ते असं इंडिकेट करतं की डेट वाढू शकते, पण डेट वाढेल याची कुठेही शाश्वती नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, 23 तारखेच्या आधीच तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। हा जो व्हिडिओ आहे तुमच्या M.Pharmच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। थँक्स फॉर वॉचिंग।